आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांना आज एसीबीनं पाचारण केलेलं होतं। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप दमानी यांनी केलेला आणि त्यानंतर एसीबीकडनं या आरोपांसंदर्भात कार्यवाही सुरू झालेली। अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांनंतर आता एसीबी कडून वेगानं कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं एसीबी कडून सुरू असलेल्या चौकशी संदर्भात अंजली दमानी यांना पाचारण करण्यात आलं। धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना कृषी साहित्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप दमानी यांनी केला। त्या संदर्भात अंजली दमानी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हजर राहण्यासाठी पत्र पाठवलं होतं। पहिली स्टेप काय आहे की अँटी करप्शन ब्युरोनी परवानगी मागायची असते। तर आता माझे जे पेपर्स आहेत ते त्यांनी घेतले। आता माझं स्टेटमेंट झाल्यानंतर दोन्ही गोष्टी लावून त्यांना सरकारकडे परवानगी मागायची असते की यांच्यावर कारवाई करायची की नाही। तिथे जर त्यांना परवानगी मिळाली तर पुढची चौकशी होणार आहे, नाहीतर आता त्यांना जर वर्ण आराम मिळाला तर काय होईल मला माहित नाही। राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारनं योजना सुरू केली। त्यात धनंजय मुंडेंनी मंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला। अंजली दमानी यांनी कागदपत्र जाहीर करून धनंजय मुंडेंवर थेट निशाणा साधला होता। दमानी यांचे धनंजय मुंडेंवर काय आरोप होते एक नजर टाकूया। नॅनो युरियाची 92 रुपयांची बॉटल 220 रुपयांना खरेदी करण्यात आली। नॅनो डीएपीची बॉटल बाजारात 269 रुपयांना मिळते, ती 590 रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप दमानी यांनी केला। 2946 रुपयांचा फवारणी पंप 3426 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आणि 577 रुपयांची कॉटन स्टोरेज बॅग तब्बल 1200 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला होता। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि एसीबी कडून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला। या सगळ्या घटनाक्रमावर धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे एक नजर टाकूया। आज मला जी माहिती मिळाली अँटी करप्शननी त्यांना स्टेटमेंट रेकॉर्ड करायला बोलवलं होतं। सरकार कुठल्याही चौकशीला खुलं आहे। त्यांना जिथे जिथे ज्या ज्या स्तरावर तक्रारी करायच्या असतील त्या करू शकतात। पण पूर्व अनुभव असा आहे की त्यांनी ज्या ज्या तक्रारी केल्या किंवा ज्या ज्या कंप्लेंट्स ज्या ज्या एजन्सीजकडे केल्या त्याच्यामध्ये कुठलेच आरोप प्रूव्ह झाले नाहीत। आज त्यांनी धनंजय मुंडेंच्या विरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत, काही पुरावे दिले असतील तर त्याची चौकशी होईल। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर एसीबी कडून सुरू असलेल्या तपासात काय निष्पन्न होतं याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।